महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी एका अवलियानं महारांगोळी काढली। विशेष म्हणजे या महारांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद होणार आहे। सांगलीतल्या आदम अली मुजावरनं काढलेली ही रांगोळी जगातली सर्वात मोठी रांगोळी आहे। बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेली ही रांगोळी तब्बल 100 बाय 150 फुटांमध्ये रेखाटण्यात आली आहे। महामानवाच्या विश्वविक्रमी रांगोळीसाठी तब्बल 5 टन रांगोळीचा वापर करण्यात आलाय। इतकंच नव्हे तर 700 किलोचा रंग आणि 300 किलोचा ब्राऊन पेपर वापरण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा रांगोळीतून साकारून जगासमोर बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचं आदम अलीनं सांगितलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे 150 फूट बाय 100 फुटाची विश्वविक्रमी रांगोळी इथं रेखाटन केलेले आहे आणि बाबासाहेबाला रांगोळीच्या माध्यमातून चित्रांच्या माध्यमातून आम्ही येथे श्रद्धांजली वाहत आहोत सांगली जिल्ह्याच्या वतीने। आदम अली मुजावरनं या अगोदर काढलेल्या 6 रांगोळ्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेबांची प्रतिमा असलेली रांगोळी काढण्याची त्याची इच्छा होती। शहरातल्या CR सांगलीकर फाउंडेशननं त्याला या कामी मदत केली आहे। पहिल्यापासूनच इंटरनॅशनल लेवलचे आहेतच, पण एक रांगोळीच्या माध्यमातून परत एक नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला जावे या हेतूने आणखीन हेतू हा एक आहे। आणि नंतर दुसरा हेतू असा आहे की आदम अलीसारख्या कलाकाराला इंटरनॅशनल लेवलला जायला पाहिजे, नाव त्यांचेही व्हायला पाहिजे, त्यांनाही समाजाने काहीतरी देणं घेणं लागतं, दिलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने आम्ही या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त काढलेली ही भव्य रांगोळी म्हणजे बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्याला केलेला मानाचा मुजराच आहे। राजेंद्र कांबळे, TV9 सांगली।